भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकमधील दहशतवादी स्थळं लक्ष्य करण्यात आली। नेमकं हे ऑपरेशन कसं झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीओकेमध्ये स्फोटाचा आवाज। मंगळवारी मध्यरात्री मुझफ्फराबाद शहराभोवतीच्या पर्वतांजवळ अनेक स्फोटानंतर शहरातील वीज पुरवठा खंडित। भारतीय सुरक्षा दलाकडून पाक आणि पीओकेमध्ये हल्ले। दहशतवाद्यांना लक्ष्य करून हल्ला। काही वेळातच पाक लष्कराकडून निवेदन। भारताच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा इशारा। भारताकडून पाक आणि पीओकेमध्ये हल्ला केल्याची अधिकृत माहिती समोर। ऑपरेशन सिंदूर राबवल्याची माहिती। एकूण 9 ठिकाणी हल्ले। भारताकडून कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले। पाकच्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक अहमद शरीफ चौधरींची माहिती। हल्ल्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तिन्ही दलांचा वापर। प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टमचा वापर। भारताच्या हल्ल्याबाबत पाक एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल आसिफ मलिक यांच्याशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्यासोबत चर्चा। भारताच्या हल्ल्यानंतर पाकला जाणारी अनेक उड्डाणं रद्द। त्यानंतर पहाटे 5:04 हल्ला झालेल्या 9 ठिकाणांपैकी 4 ठिकाणं पाकिस्तानात आणि 5 ठिकाणं पाकव्याप्त काश्मीरमध्ये। पाकमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोटचा समावेश। 5:27 भारत पाकिस्तानमधील परिस्थितीवर अमेरिकेचं बारकाईने लक्ष। हे लवकरच संपेल। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांची माहिती। कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी उड्डाणं रद्द केली। पहाटे 6 वाजता पाककडून पुन्हा युद्धबंदी कराराचं उल्लंघन। पूंछ राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात तोफांचा मारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमानं सुरक्षितपणे तळावर परतले। पाकिस्तानने एअर स्पेस बंद केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।